हर हर महादेव. नमस्कार. नाशिकमध्ये नुकतेच कार्पोरेट जिहाद प्रकरण आपण सर्वांनी बघितले. अशा विकृत प्रकरणाशी ज्या महिलेचा संबंध होता ती मुख्य सूत्रधार होती, ती म्हणजे निदा खान. हिला नुकतेच संभाजीनगरमधून अटक करण्यात आलेली आहे. ती बरेच दिवस फरार होती. तिला आश्रय संभाजीनगरमधील MIMचा नगरसेवक पटेल यांनी तिला आश्रय दिला होता आणि तिची पाठराखण माजी खासदार MIMचे नेते इम्तियाज जलील हा तिची पाठराखण सुद्धा करीत होता. किती शोकांतिका आहे. इम्तियाज जलील एक पत्रकार जो संविधानाला मानतो आणि सर्वसमावेशक ज्याचे विचार असले पाहिजे, अन्यायाला वाचा फोडता आली पाहिजे, अशाला पत्रकार म्हणावं. आणि इम्तियाज जलील सारखा पत्रकार हा कालांतराने एक कट्टर धर्मवादी धर्मांध व्यक्ती म्हणून समाजापुढे येतो. इतकं परिवर्तन अतिशय ही वाईट गोष्ट आहे. मी तर म्हणेल की ज्याप्रमाणे निदा खानची चौकशी होत आहे, तिला अटक केलेली आहे, त्याचबरोबर इम्तियाज जलील याला सुद्धा अटक करावी आणि त्याची सुद्धा चौकशी करावी. कारण की हे म्हणावं तितकं छोटंसं प्रकरण नाही आहे, हे खूप मोठं प्रकरण आहे. आणि या मोठ्या प्रकरणाची सुरुवात राज्य सरकारने खूप योग्य पद्धतीने केलेली आहे. तर ती पूर्णत्वास जावी आणि हे प्रकरण कार्पोरेट जिहाद किंवा कोणत्याही प्रकारचा जिहाद याचं समूळ उच्चाटन व्हावं, यासाठी सरकारने तत्पर असलं पाहिजे, अशी मी आशा व्यक्त करतो आणि सरकारला आवाहन करतो.